नमस्कार, श्रुतीज फूड होममध्ये सर्वांचे अतिशय मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहोत टी टाइम स्नॅक रेसिपी ओवा जिरे स्टिक्स। लागणारं साहित्य बघूयात। मैदा घेतलेला आहे, साधारण 1.5 कप मैदा घेतलेला आहे। मेजरिंग कप्सच्या प्रमाणात घेतलेला आहे। आपण आपल्या घरातल्या कुठल्याही वाटीच्या प्रमाणात घेऊ शकता। 3 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 मोठा चमचा ओवा आणि जिरे यांची भाजून पूड करून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त आपल्याला पीठ भिजवण्यासाठी पाणी लागणार आहे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे। हा मैदा चाळून घेतलेला आहे। आपण घेतलेलं 3 टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। त्याचं मोहन या पीठावर घातलेलं आहे। कोरडं असतानाच हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं। पाणी न घालताच या पिठाचा मुठीत गोळा तयार होतोय का हे चेक करायचं। नसेल होत तर अजून थोडंसं तेल ॲड करायचं। टोटल 3 चमचे तेल ॲड केलेलं आहे। आपण जी ओवा आणि जिरे पूड घेतली होती ती यामध्ये घातलेली आहे। ओवा आणि जिरे थोडेसे गरम करून तव्यावर भाजून घेतले होते आणि खलबत्त्यात जाडसर पूड करून घेतलेली आहे। या व्यतिरिक्त तुम्ही आवडत असेल तर काळी मिरीही थोड्याफार प्रमाणात वापरू शकता। पाण्याचा वापर करून घट्टसर हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। पोळी इतकं सैलही नाही, जरासं पुरीसारखं घट्टसर असं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। मळून झाल्यावर तेलाचा हात घेऊन या पिठाला लावून पीठ आपल्याला साधारण अर्धा तास मुरायला ठेवायचं आहे। साधारण अर्धा तास झाला आहे आणि आपलं पीठ व्यवस्थित मुरलेलं आहे। आवश्यकता वाटल्यास हातावर थोडंसं तेल घ्यावं आणि व्यवस्थित हे पीठ एकदा एकजीव करून घ्यावं। आता आपल्याला स्टिक्स तयार करायच्या आहेत। पिठातला थोडासा मोठा गोळा घेतला, पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पीठ न लावताच आपल्याला व्यवस्थित असं हे लाटून घ्यायचं आहे। लाटताना याची जाडी पोळीपेक्षा थोडीशी कमी जाड असावी। खुसखुशीत स्टिक्स होण्यासाठी इथे दाखवल्याप्रमाणे जाडीची पोळी आपण लाटून घ्यायची आहे। एकदा ही पोळी लाटून झाली की आपण आपल्या आवडीच्या आकाराच्या स्टिक्स तयार करू शकतो। मी इथे साधारण 1 ते 1.5 इंच लांबीच्या स्टिक्स तयार केलेल्या आहेत। तयार झालेल्या स्टिक्स एखाद्या मोठ्या परातीत, ताटात किंवा बटर पेपरवर वेगळ्या करून टाकून घ्यायच्या आहेत। थोड्याफार स्टिक्स चिकटलेल्या राहिल्या तरी काही हरकत नाही, आपण तळताना त्या मोकळ्या होऊनच जातात। तसेच या स्टिक्स आपण ज्या परातीत किंवा पेपरवर ठेवू ते झाकायचीही गरज नाही। हवेवर त्या थोड्या सुकल्या की व्यवस्थित मोकळ्या होतात आणि तळल्याही लवकर जातात। आधी सगळ्या स्टिक्स तयार करून घेतलेल्या आहेत आणि मग या स्टिक्स तळून घेतलेल्या आहेत। तळण्यासाठी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे का हे चेक केलं, एक छोटासा तुकडा घ्यायचा आणि पटकन वर आला तर तेल छान तापलेलं आहे आणि ह्याच आचेवर आपल्याला सगळ्या स्टिक्स थोड्या थोड्या बॅचमध्ये टाकून तळून घ्यायच्या आहेत। तळताना व्यवस्थित खाली वर करून आपल्याला सर्व बाजूंनी स्टिक्स तळून घ्यायच्या आहेत। तळायला टाकताना जरी स्टिक्स चिकटलेल्या वाटल्या तरीही जशा जशा त्या तळल्या जातात त्यांना तांबूस रंग जसा जसा यायला लागतो तशा तशा त्या विलगही व्हायला लागतात। अशाच पद्धतीने सगळ्या स्टिक्स तळून घेणार आहे। मस्त तांबूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला या स्टिक्स तळून घ्यायच्या आहेत। सगळ्या स्टिक्स तळून झालेल्या आहेत। शेवटची बॅचही तळून झालेली आहे। छानपैकी एकसारखा असा गोल्डन रंग या स्टिक्सला आलेला आहे। मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा या स्टिक्स झालेल्या आहेत। एक स्टिक तोडून दाखवते। झटपट होणाऱ्या आणि
3-4 आठवडे टिकणाऱ्या अशा या स्टिक्स नक्की करून बघा. चहाच्या वेळेस काहीतरी कुरकुरीत खुसखुशीत खाण्याची इच्छा होतेच आपल्याला, त्यासाठी एकदम मस्त असा हा पर्याय आहे. बाहेरून तळलेल्या पदार्थ आणण्यापेक्षा घरीच करून ठेवलेले पदार्थ खाणं कधीही उत्तमच, नाही का? तर ही टी टाईम स्नॅक रेसिपी कशी वाटली नक्कीच कळवा. आणि अशा प्रकारच्याच इतर रेसिपीजसाठी श्रुतीज फूड होम या आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.